पण पूजा खेडकर प्रकरणात एक महत्त्वाची अपडेट आहे पुण्याहून। पूजा खेडकर यांच्या बंगल्याबाहेर काही वेळापूर्वी पुणे महापालिकेचं अतिक्रमण विरोधी पथक दाखल झालं होतं। पूजा खेडकरांच्या पुण्यातल्या बंगल्यावर महापालिकेच्या या अतिक्रमण विरोधी पथकानं नोटीस चिकटवलेली आहे। बंगल्याच्या बाहेर फुटपाथवर अतिक्रमण केल्याप्रकरणी ही नोटीस लावण्यात आली आहे। खेडकर यांनी बंगल्याच्या बाहेर सुशोभीकरण करण्यासाठी बांधकाम केल्यानं ही नोटीस बजावण्यात आली असून 7 दिवसात हे अतिक्रमण हटवलं नाही तर कारवाई करण्यात येईल असं सुद्धा या नोटीसमध्ये नमूद करण्यात आलंय। दरम्यान या कारवाईचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी प्रतीक्षा पारखी यांनी। पूजा खेडकर यांचं बाणेरवरील हे घर 112 नंबरच्या या प्लॉटच्या बाहेर जर तुम्ही बघितलं तर ही नॅशनल पार्क मधली ही सोसायटी आहे। 143 बंगल्यांची ही सोसायटी आहे। त्याच्यामध्ये पूजा खेडकर यांचं 112 नंबरचा हा प्लॉट आहे। या प्लॉटच्या बाहेर त्यांनी ज्या प्रकारे फुटपाथवर अनधिकृत बांधकाम केलेलं आहे, या संपूर्ण बांधकामाला महानगरपालिकेच्या वतीने आता नोटीस बजावण्यात आलेली आहे। एकूण 7 फूट लांब, 3 फूट रुंद आणि 2 फूट उंचीचं हे बांधकाम आहे आणि या बांधकामाला महानगरपालिकेच्या वतीने आता नोटीस बजावण्यात आलेली आहे। येत्या 7 दिवसात जर हे बांधकाम त्यांनी काढलं नाही स्वतःहून आणि हा पादचारी मार्ग लोकांसाठी मोकळा केला नाही तर महानगरपालिकेच्या वतीने या संपूर्ण भागावर अतिक्रमण कारवाई करण्यात येणार आहे। खरं तर काल या संपूर्ण जागेवर अतिक्रमणासाठी बुलडोझर मागवले गेले होते, परंतु कोणत्याही प्रकारची महानगरपालिकेची नोटीस या ठिकाणी आली नव्हती। मात्र आज महानगरपालिकेने या ठिकाणी नोटीस दिलेली आहे आणि लवकरात लवकर म्हणजे येत्या 7 दिवसात त्यांनी हे बांधकाम काढून घेणं फार महत्त्वाचं आहे। जर त्यांनी हे बांधकाम काढलं नाही आणि हा पादचारी मार्ग रिकामा केला नाही तर महानगरपालिकेकडून या संपूर्ण पादचारी मार्गावर ज्या प्रकारे त्यांनी हे सुशोभीकरण केलेलं आहे त्या सर्व सुशोभीकरणावर बुलडोझर फिरवला जाणार आहे आणि ज्या प्रकारे त्यांनी हे बांधलेलं आहे, खरं तर हा संपूर्ण जो आहे हा पादचारी मार्ग आहे आणि या पादचारी मार्गावर त्यांनी जवळजवळ 3 फूट लांबीचं आणि 7 फूट रुंदीचं 2 फूट उंचीचं असं हे अनधिकृत बांधकाम केलेलं आहे आणि सुशोभीकरण केलेलं आहे, ज्याला महानगरपालिकेची सक्त मनाई आहे। हा रस्ता पादचाऱ्यांसाठी आहे आणि तो त्यांच्यासाठीच रिकामा केला गेला पाहिजे। याच्यासाठी आज मनोरमा खेडकर यांच्या नावाने बाणेरच्या त्यांच्या बंगल्यावर ही संपूर्ण कारवाई करण्यात आलेली आहे, नोटीस बजावण्यात आलेली आहे। आता मनोरमा खेडकर या सर्व गोष्टींवर कशा प्रकारे उत्तर देणार आहे हे बघणं महत्त्वाचं आहे। पुण्याहून प्रतीक्षा पारखी, NDTV मराठी।